नागपूर रेल्वे विभागाच्या नवनियुक्त व्यवस्थापक गुप्ता यांनी आज 4 डिसेंबर शनिवारला सकाळी 10 वाजता तुमसर रोड रेल्वे स्टेशन जंक्शनला भेट देऊन अमृत भारत योजनेअंतर्गत होत असलेल्या विकासात्मक कामाची पाहणी केली। अनेकांनी आपल्या समस्या मांडल्या आणि लवकरच जनरल मॅनेजर तरुण प्रकाश यांची तुमसर रोड रेल्वे स्टेशनला भेट होणार असल्याची माहिती मिळालेली आहे। तुमसर मोहाडी विधानसभेतील शेतकरी संपन्न व्हावा, त्यांना लाभ चांगला मिळावा या हेतूने आमदार राजू कारेमर यांनी तुमसर तालुक्यातील 50 व मोहाडी तालुक्यातील 50 शेतकऱ्यांना स्वखर्चाने चंद्रपूर जिल्ह्यातील वडसा येथील कार्यशाळेत सहभागी करून घेतले। या ठिकाणी मनरेगाबाबत व मका पीकबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली। मका पीक हा कसा लाभदायक आहे याबाबत सविस्तर सखोल माहिती या प्रशिक्षणामध्ये देण्यात आली। तुमसर शहरातील मुख्य रस्त्यावर बेवारस श्वानांचा आतंक वाढलेला आहे। ठिकठिकाणी अशा प्रकारे बेवारस श्वान भर रस्त्यावरच ठिया मांडून बसलेले असतात, त्यामुळे नागरिकांना सुरक्षित रस्त्यावरून चालणे कठीण झालेले आहे। अनेक ठिकाणी तर लहान मुलं घाबरूनही याकडे येत नाही, तर नगरपालिका प्रशासनाने पूर्णपणे याकडे दुर्लक्ष केलेले आहे। त्वरित यावर नियंत्रण घालणे गरजेचे आहे। त्वरित नगरपालिका प्रशासनाने यावर उपाय करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। तुमसर रोड रेल्वे स्टेशन येथे असे काही ठिकाण आहेत जे प्रवाशांना दुखापत करू शकतात, अशा या आशयाची बातमी बीबीजी न्यूज तुमसरने 17 डिसेंबरला प्रकाशित केली होती। या बातमीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने ते दोन्ही स्थळ हटविलेले आहेत। प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानलेले आहेत। बीबीजी न्यूज, समस्या तुमची, आवाज आमचा।